बोलो मम्मी मेरे पापा की जात क्या है। भाजपा ओबीसी मोर्चाच्या वतीने अनोखे आंदोलन। याबाबत अधिक वृत्त असे की बोलो मम्मी मेरे पप्पा की जात क्या है अशा पद्धतीच्या घोषणा देत भाजपा ओबीसी मोर्चाच्या वतीने आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरुद्ध व्यंगात्मक आंदोलन केले। स्वतःची जातीची माहिती नाही आणि इतरांच्या जाती विचारतात असा हल्लाबोल भाजपाचे पदाधिकाऱ्यांनी आज धुळ्यात केला। आज दिनांक 3 ऑगस्ट 2024 रोजी आषाढ 14 या दिनी भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष हिरामनप्पा गवडी यांच्या नेतृत्वात हिंदू एकता चौक गल्ली नंबर 5 येथे अवदेशीच्या रूपात खासदार सोनिया गांधी भक्तींच्या रूपात यांना खासदार राहुल गांधी हे विचारत आहेत। बोल मम्मी मेरी पप्पा की और मेरी जात क्या है अशा प्रकारचे आंदोलन केले। या प्रसंगी भाजपाचे ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष हिरामनप्पा गवडी यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनात भाजपा महिला मोर्चा उपाध्यक्ष जयश्रीताई अहिरराव, माजी महापौर चंद्रकांत सोनार, माजी महापौर प्रदीप नाना करपे, पप्पू डापसे, कमलाकर पाटील, कालिदास पोद्दार, सुरेश अहिरराव आदी सर्व पदाधिकारी या ठिकाणी यात सहभागी झाले होते। यावेळी याबाबत हिरामनप्पा गवडी यांनी माहिती दिली की आपल्या देशाच्या सार्वभौम संसदेमध्ये बजेटचा विषय चालू असताना राहुल गांधींनी अचानकपणे एक हल्ला केला। जातीय जनगणना झाली पाहिजे। ज्या काँग्रेसने इतके वर्ष राज्य केले तेव्हा कधीही जातीय गणनेची मागणी करण्यात आली नाही, जातीय गणना घेण्याचा प्रयत्न केला नाही। परंतु भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये निगेटिव्ह बातमी करायच्या आणि मंत्री अनुरागजी ठाकूर यांनी विचारले की ठीक है जात की जनगणना करेंगे। या देशात पहिला नागरिक राष्ट्रपती, दुसरा नागरिक पंतप्रधान आणि तिसरा नागरिक विरोधी पक्ष नेता असतो। मग तुम्हाला जात विचारली तर तुम्ही म्हणता मेरी जात क्यों पूछ रहे हो। म्हणून साऱ्या देशभर आंदोलन करून भारतीय जनता पार्टीचा निषेध करण्यात आला। यामुळे धुळे महानगरातील भाजपच्या ओबीसी मोर्चाच्या वतीने आपण प्रदेश उपाध्यक्ष या नात्याने आज आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना आज अवदसाच्या रूपाने विचारत आहे की मम्मी मेरे पप्पा का नाम क्या है और जात क्या है। या प्रसंगी अवदसा भक्ती सोनिया गांधीच्या रूपात सौ निशा चौबे, राहुल गांधीच्या रूपात रमेश करंकाळ यांनी सादर केले। तर या आंदोलनात विजय पाचपूरकर, शरद बिरारी, विलास पाटील सर, सुरेश बहाळकर, सुरेश अहिरे, कालिदास पोद्दार, नगरसेवक हर्षकुमार रेलन, अनिल थोरात, बबन चौधरी, पप्पू डापसे, वासुदेव पवार, विनोद ब्राह्मणकर, राजेश शहा, जयंत वानखेडकर, छोटू नाना, वाल्मिक जाधव, सुनील चौधरी, योगी, अनिल शिरोडे, प्रमोद चौधरी आदी पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी या प्रसंगी उपस्थित होते। तर यावेळेस या प्रसंगी भक्तांपुढे असलेले खानदेशी वाद्य डांख्या व वाद्याच्या तालावर सदर आंदोलन करण्यात आले होते। तुम्हारे बेटे की बोल अवदसा, तुम्हारे बेटे की जात क्या है, जात क्या है। बजेटचा विषय चालू असताना राहुल गांधींनी अचानकपणे एक हल्ला केला। जातीय जनगणना झाली पाहिजे। ज्या काँग्रेसने इतक्या वर्ष राज्य केलं तेव्हा कधी जातीय गणनेची मागणी केली नाही, जातीय गणना कधी घेण्यासाठी प्रयत्न केला नाही। परंतु भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये निगेटिव्ह बातम्या करायच्या आणि मग त्याला जेव्हा जातीचा विषयात त्यावेळेस
संसदेतील भारतीय जनता पार्टीचे नेते मंत्री अनुरागजी ठाकूर यांनी विचारलं, ठीक आहे जातची जनगणना करायची, या देशामध्ये पहिला नागरिक राष्ट्रपती, दुसरा नागरिक पंतप्रधान, तिसरा नागरिक विरोधी पक्षनेता असतो. मग तुम्हाला जेव्हा जात विचारली तर तुम्ही म्हणता मेरी जात क्यों पूछ रहे. म्हणून साऱ्या देशभर आंदोलनं करून भारतीय जनता पार्टीचा निषेध केला. म्हणून या ठिकाणी धुळे महानगरातील ओबीसी मोर्चाच्या वतीनं मी प्रदेश उपाध्यक्ष या नात्याने या ठिकाणी आपल्या भारतीय जनगणनेनुसार आज आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस आहे आणि या दिवशी अनेक भक्त भक्तीने या घुमतात मरीमातेजवळ. म्हणून या ठिकाणी सोनियांचा अवदसाच्या रूपामध्ये या ठिकाणी रूपांतर केलेलं आहे आणि राहुल गांधी त्यांना विचारतायत, बोलो मम्मी मेरा पप्पा का नाम क्या है. हा संस्कृती आपली खानदेशाची आणि याच्यावर आम्ही त्यांना विचारतो की जात क्या है. आणि जात जर नसेल तर मग तुम्हाला जातीय गणना करण्याचा अधिकार कुठून येतो. आणि जातीय गणना करायची असेल तुमची जात तुम्ही दाखवू शकत नाही. म्हणजे एवढं शिक्षण घेऊन राहुल गांधीजींच्या LCवर बघितलं पाहिजे की कुठली जात लिहिलेली, त्याला अजून जात माहीत नाही. 50-60 वर्षाचा डंगरा होऊन गेला. याच्यामुळे जात नसल्यामुळे लग्न पण होऊ शकत नाही. यांच्या आजीने पंजा निशाण घेतल्यानंतर घोषणा काय होती, ना जात पर ना पात पर, मोहर लगाओ हात पर. म्हणजे जात नाही आणि पात आम्ही न मानणारे. आज जात विचारली तर तुम्ही देशभर आंदोलन करताय. म्हणून भारतीय जनता पार्टी धुळे महानगर ओबीसींच्या वतीनं या ठिकाणी बी हे आंदोलन केलेलं आहे.